नमस्कार, सुप्रभात. मी रुशाली यादव सारंग. बुलेटिनच्या सुरुवातीला महत्त्वाची बातमी. मुंबईमध्ये पहाटेपासून रिमझिम पावसाला सुरुवात झालेली आहे. मुंबईतील समुद्रामध्ये दुपारी 12 वाजण्याच्या सुमारास हाय टाईडचा इशारा देण्यात आलेला आहे. मुंबईतील सर्व रस्त्यांवर वाहतूक सुरळीत आहे. मुंबई आणि ठाण्यामध्ये सुद्धा आजही जोरदार पावसाचा इशारा वर्तवण्यात आलेला आहे. ही तीन दृश्य आपण पाहताय. मुंबईमधील मरीन ड्राईव्ह परिसरामधली दृश्य, त्याच्यानंतर सायन भागामधले रस्ते हे सुरळीत आहेत. काल या भागामध्ये पाणी साचलेलं होतं. आज मात्र ती परिस्थिती नाही. तर इकडे अंधेरी सबवेमधून सुद्धा वाहतूक ही सुरळीतपणे सुरू आहे. सुनील जाधव आमचे प्रतिनिधी आमच्या सोबत आहेत. अधिक माहिती जाणून घेणार आहोत. सुनील, काल मुसळधार पाऊस कोसळत होता. काल रात्रीपासून रिमझिम पाऊस मुंबईमधल्या वेगवेगळ्या परिसरामध्ये पसरतोय, मात्र अजूनही वाहतूक सुरळीत आहे. विशाली अगदी बरोबर आहे. काल राज्यामध्ये मान्सून पूर्व मुसळधार पाऊस पडल्याने सगळीकडे जनजीवन विस्कळीत झालं होतं. मात्र आज सकाळपासून आपण पाहायला गेलं तर मुंबईच्या आसपास शहरामध्ये ढगाळ वातावरण असून कुठेतरी रिमझिम पाऊस या ठिकाणी सुरू आहेत. एकंदरीत पाहायला गेलं तर काल झालेल्या मुसळधार पावसामुळे अनेक ठिकाणी वाहतूक कोंडी, रेल्वे देखील विस्कळीत होती. मात्र आज सकाळपासूनच या ठिकाणी सगळीकडे आपण पाहायला गेलं तर जे रस्ते आहेत ते सुरळीतपणे सुरू आहेत. रेल्वे देखील सुरळीतपणे सुरू आहे. आणि दुसरीकडे पाहायला गेलं तर राज्यात पुढील 3 दिवस मुसळधार पावसाचा इशारा हवामान खात्याकडनं देण्यात आलेला आहे. रत्नागिरी, सिंधुदुर्ग, कोल्हापूर या ठिकाणी रेड अलर्ट, तर पुणे, बीड, नांदेड, परभणी या ठिकाणी ऑरेंज अलर्ट देण्यात आलेला आहे. त्याचबरोबर मुंबई, ठाणे या शहराला देखील येलो अलर्ट देण्यात आलेला आहे. आणि त्याचबरोबर समुद्राला हायटेक या ठिकाणी जे आहेत ते समुद्राला या ठिकाणी हवामान खात्याकडनं सकाळपासून या ठिकाणी हायटेकचा इशारा देण्यात आला. ठीक, नक्कीच. धन्यवाद सुनील दिलेल्या सविस्तर माहितीसाठी.